भाजपच्या ऑफर आल्यात, मात्र भाजपमध्ये जाणार नाही असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. भाजपमध्ये जायचं असतं तर कधीच गेलो असतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जंतर मंतरवर जेनझींनी केलेल्या आंदोलनाबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी वक्तव्य केलं. या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही असंही योगगुरूंनी म्हटलं. तर देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जाईल असंही रामदेव बाबांनी म्हटलं. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. तुमच्या आंदोलनामुळे अपमान झाला का असा सवाल राऊतांनी विचारला आहे. खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधला. अमित शहा कुठे आहेत, त्यांच्यावर लापता गृहमंत्री असा सिनेमा बनवण्याचा विचार आहे असा टोला राऊतांनी लगावला. विद्यार्थी आंदोलकांच्या मुद्द्यावर अधिवेशनात अमित शहा बोलायला हजर नाहीत, यावरून राऊतांनी शहांवर निशाणा साधलेला आहे. सीजेपीला जर बाहेरच्या देशातून फंडिंग मिळत असेल तर ते अमित शहा यांचं अपयश आहे असा आरोप अभिजित दिपकेंनी केला. अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य आहे असा देखील सवाल त्यांनी केला. अमित शहांनीच या प्रकरणामध्ये आता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. राहुल गांधी खोट्या गोष्टी पसरवू शकत नाहीत. राहुल गांधींना माफी मागावीच लागेल, अभिनेत्री कंगना रनौत यांनी केली मागणी. लोकसभेनंतर राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केलं. आता या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होणार आहे. विधेयकावर चर्चेसाठी 7 तासांचा कालावधी ठरवण्यात आला. काँग्रेसच्या काळात पेपरफुटीच्या घटना घडल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत यावं या मागणीसाठी विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हे आंदोलन केलं आहे. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले असा सवाल विरोधकांनी विचारला. आंदोलनात प्रियंका गांधी, संजय राऊत, प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार. ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानात फडणवीसांनी निर्धार केला. ड्रग्ज तयार होणाऱ्या ठिकाणांवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावलं. 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्याबाबत दाखवण्यात आलेल्या एका व्हिडिओबाबत कोर्टाने हे समन्स बजावलं आहे. उद्धव ठाकरेंना 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले. मुंबई महापालिकेकडे नव्या वाहनांची मागणी करणाऱ्यांना मनसेकडून खेळण्यातल्या गाड्या कुरिअरने पाठवल्या जाणार आहेत. संदीप देशपांडे यांनी खेळण्यातल्या गाड्या खरेदी करून खोचक टोलेबाजी केली होती. आता या गाड्या पॅक करून कुरिअर केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत महापौर निवासस्थानाच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले. टाळण्यासाठी पालिकेकडून बॅरिकेडिंग करण्यात आलं. किती वर्ष रस्ता बंद ठेवणार, लवकरात लवकर बॅरिकेड्स काढा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चर्चेत आहे. नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी थेट गुवाहाटी इथं 5 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं. या दौऱ्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतनं 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. 76 नगरसेवकांचा प्रवास, निवास प्रवास आणि भत्त्याचा खर्च महापालिकेने उचलला. या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरनं 65 लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. नवी मुंबईच्या सीवूड्समध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकाची मुजोरी पाहायला मिळाली. या परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने मराठी रिक्षाचालकासोबत वाद घालत मराठी बोलण्यास नकार दिला. मैं मराठी नाही बोलूंगा असं उद्धटपणे बोलून रिक्षाचालकाच्या मोबाईलवर फटका मारला. याची तक्रार रिक्षाचालकाने मनसेकडे केली असता मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगलाच धडा शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाच्या अंतर्गत सोलापूर शहरात समाधान शिबिराचं आयोजन केलं होतं. आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरामध्ये 7-12 फेरफार नोंदी, जात, उत्पन्न, रहिवासी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी नशामुक्त मुंबई अभियान राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना या जनचळवळीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 250 निवृत्त्यांचे जवळपास
जवळपास 80 कोटी थकीत असल्याचं समोर आलं. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका हे पैसे देऊ शकली नाही. सोलापुरातील अक्कलकोटमधील स्वामी समर्थ नगरीचा कायापालट होणार आहे. अक्कलकोट नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरेमध्ये ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून राजूरवाट पांदण रस्त्याचं काम सुरू केलंय. शासनानं उर्वरित पांदण रस्त्यासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. भंडारा जिल्हा दुग्ध विकास संघात दुधात मोठी घट झाली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे गेल्या महिन्यात दूध संकलनामध्ये घट झाल्याचं समोर आलेलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 16,000 लिटरची तूट आढळली. राज्यातल्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. ताज्या एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीच्या आकडेवारीतनं हे स्पष्ट झालं. विशेषतः सरकारी शाळांमध्ये कार्यरत टॅबलेट, संगणक आणि अन्य डिजिटल साधनांची उपलब्धता अत्यल्प आहे. दरवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असताना यंदा 13,000हून अधिक जागा वाढवण्यात आल्या. त्यामुळे विविध शाखातील प्रवेशासाठी 2,16,000 जागा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या जागांसाठी 2,44,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. UPI व्यवहार करताना आता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक पूर्णपणे गुप्त राहणार आहे. डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एसटी प्रवासादरम्यान शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्यात येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारनं विशेष टास्क फोर्समधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 30% विशेष प्रोत्साहन भत्ता मंजूर केला आहे. राज्यातील अंमली पदार्थाच्या उत्पादन, तस्करी आणि वितरणाविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी हा प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील POP पासून बनवलेल्या मोठ्या मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय घेतलाय. मोठ्या मूर्तींचे नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जन करण्याऐवजी त्यांची पुनर्प्रक्रिया करण्याची पद्धत अवलंबण्यात यावी असं आवाहन केलं आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील शासन निधीतून होणाऱ्या विकास कामांवर आता नजर असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जिओ टॅगिंग आणि GIS मॅपिंगच्या माध्यमातून विकास कामावर नजर ठेवली जाणार आहे. जन्म आणि मृत्यूची उशिराने नोंदणी करण्याबाबतचे नियम अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेत जन्म व मृत्यू नोंदणी विधेयक 2026 सादर केलं. यानुसार घटना घडून 2 वर्षांहून अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असल्यास प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक राहणार आहे. राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी तब्बल 1 लाख रुपयांहून अधिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आगार तपासणी व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढे तपासणी केवळ त्रुटी शोधण्यासाठी न राहता आगाराची कार्यक्षमता, आर्थिक शिस्त, उत्पादकता, महसूल आणि प्रवासी सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर केंद्रित असणार आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी 1.5 वर्षात 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र अद्याप ज्या वाहन चालकांनी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवली नाहीये त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाते. या कारवाईतून 85,88,000चा दंड वसूल केला आहे. पोस्टल रोडलगत विकसित होणाऱ्या हरित पट्ट्यातील परिसर सर्वसामान्य नागरिकांना कोणतेही शुल्क न भरता वापरता येणार आहे. उर्वरित केवळ 15% भागात तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पात विखुरलेल्या स्वरूपात असतील. हवाई दलाच्या कामगारांबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. भारतीय हवाई दलातील कर्मचाऱ्यांना नागरी सेवेत जाण्यासाठी इच्छेनुसार सेवा सोडण्याचा अमर्याद अधिकार नसल्याचं
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. सेवा सोडण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबईत एका माणसामागे केवळ 1.28 चौरस मीटर एवढी सार्वजनिक मोकळी जागा शिल्लक आहे. अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नगर या संस्थांनी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आलेली आहे. ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या ठाणे बाजूकडील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. तर सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पातील वाकोला ते बीकेसी या शेवटच्या टप्प्याचा या आणि मंडाळे ते DN नगर मेट्रो मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचं लोकार्पण केलं जाणार आहे. कर्जत लोणावळा घाट विभाग अखेर पूर्ण क्षमतेने सुरू झाला. तब्बल 23 दिवस युद्धपातळीवर सुरू असलेल्या पुनर्बांधणी मोहिमेनंतर मध्य रेल्वेनं मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत केली आहे. भारतातील रस्ते वाहतुकीतून होणारं वायू प्रदूषण आता नागरिकांच्या जीवावर बेतत असून हे प्रदूषण सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठं आव्हान ठरत आहे. 2024 रस्ते वाहतुकीच्या प्रदूषणामुळे भारतात दर 6 मिनिटांना मृत्यू झालाय, तर दर 34 मिनिटांनी लहान मुलांमध्ये दमा अस्थमाचे नवे प्रकरण समोर आलेले आहेत. पुणे यार्डमध्ये 2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे लोणावळा लोकलसह मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या पर्यायी स्थानकांवरून सुटणार आहेत. बदलापुरात केक कापून खड्ड्यांचा 3रा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाविकास आघाडीकडून उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं आहे. पुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या सर्व बाजूस गेल्या 3 वर्षांपासून पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. शहापूर किन्हवली रस्त्यावरील सापगावमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनानं त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली. शहापूर तालुक्यात एसटीच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आगारातील बसेसची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वारंवार बस रस्त्यामध्ये बंद पडण्याच्या आणि टायर निघण्याच्या घटना घडत आहेत. एसटीची ही अवस्था पाहून प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथं पुलाच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव खचला. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. यवतमाळच्या वणी तालुक्यातील उकणी इथं चिंचेचं भलं मोठं झाड एका घरावर कोसळलं. झाड कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते. सध्या धरणातील उपयुक्त जलसाठा 67.99% आहे. नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे पालखेड धरणातून फ्लोच्या पाण्याने गंगासागर तलाव भरून मिळावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने येवल्याच्या गंगासागर तलावात आवर्तन सोडलं असून या आवर्तनानं गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे. वाशिममध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. वाशिममध्ये आतापर्यंत केवळ 249 मिलीमीटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील धरणांमध्ये 12.70% जलसाठा शिल्लक आहे, तर एकबुर्जी प्रकल्पात अवघा 4.51% जलसाठा शिल्लक राहिला आहे. गोंदिया भंडाऱ्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अक्कलकोटमधील आळगी बंधारा पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. हवामान विभागानं हिंगोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पिकांना जीवनदान मिळालं असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शहरातले अनेक रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी साचले. पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पामुल गौतम नदीसह परिसरातल्या नाल्यांना अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यामध्ये लाहुरी इथले एकाच कुटुंबातील 3 जण अडकले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्यानं जिल्हा प्रशासनानं तातडीनं राज्य आपत्ती दलाच्या मदतीनं बचाव मोहीम राबवत तिघांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. वाशिम जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात लागवडीची कामं वेगानं सुरू आहेत. माजी आमदार अतुल बेनके यांनी थेट शेतामधील चिखलात उतरून नांगर हातात चिखलणी केली. पावसामुळे जुन्नरच्या आदिवासी भागात शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य पशुवैद्यकीय विभागाकडून शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची गणना केली जाणार आहे. मोबाईल ॲप आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रत्येक भागातील कुत्र्यांची संख्या, वास्तव्य आणि हालचालींची माहिती संकलित केली जाणार आहे. संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातल्या गवताळा अभयारण्य सध्या पावसाच्या सरींनी अक्षरशः फुलून गेलं. मात्र या निसर्गरम्य सौंदर्याचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी पर्यटकांना यंदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. वन्यजीवांचं संरक्षण आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागानं अभयारण्यामध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. लेझर लाईट आणि डीजेच्या मोठ्या आवाजामुळे बैल उधळल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वडवाडी गावात बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. बैल अचानक उधळल्यानं मिरवणुकीतील सर्वजण सैरावैरा धावू लागले. प्रसंगावधान राखत बैलाला नियंत्रणात आणल्यानं पुढचा अनर्थ टळला आहे. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नाशिकच्या आदिवासी पाड्यातील पॅरा ॲथलीट दिलीप गावितनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. अंतिम फेरीमध्ये दिलीपनं 100 मीटर धावण्याची स्पर्धा 10.71 सेकंदात पूर्ण करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. भारतानं आणखी एक रौप्य पदक आपल्या नावावर केलं आहे. पॅरा ॲथलीट मोहम्मद बासिल मोरसिंग नाकथनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. अंतिम फेरीत त्यानं 100 मीटर धावण्याची स्पर्धा 10.81 सेकंदामध्ये पूर्ण करत रौप्य पदकावर नाव कोरलंय. भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमधून रहाणेनं निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अजिंक्य रहाणे यांना आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलनं आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. गिल 801 रेटिंग्स पॉईंटसह अव्वल स्थानी विराजमान झालाय. गिलनं न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डॅरिल मिशेलला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी T20 रँकिंगमध्ये भारताचा युवा तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळाला. वैभवला T20 रँकिंगमध्ये कमालीचा फायदा झाला आहे. वैभवनं T20 रँकिंगमध्ये 278 स्थानावरून थेट 48व्या स्थानी झेप घेतली आहे. 536 रेटिंग पॉईंटसह वैभवनं 48व्या स्थानी झेप घेतली. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या कर्णधारपदी भारताचा विकेटकीपर ईशान किशनची वर्णी लागलेली आहे. तर उपकर्णधारपदी युवा तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची वर्णी लागलेली आहे. नाशिकमध्ये मोलकरणीनं 11 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई नाका पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली आहे. आरोपी महिलेकडनं सर्व दागिने हस्तगत केले आहेत. सातारा जिल्ह्यातील लिंबखिंड परिसरात चोरीचा पाण्याचा टँकर विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांना अटक केली. पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळून चोरीला गेलेला 13 लाख रुपये किमतीचा टँकर पोलिसांनी एका दिवसात जप्त केला.